वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण न्यू पॉइंट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे मशीन लर्निंग. त्याच्या नावामध्येच आहे बघा, मशीन एखादं यंत्र आहे. लर्निंग म्हणजे काय? ॲबिलिटी टू लर्न. एखाद्या यंत्राला ॲटोमॅटिकली रन करण्याची ॲबिलिटी असणे त्याला आपण म्हणतोय मशीन लर्निंग. आता ही मशीन लर्निंग काय आहे तर एक ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं की सेल्फ अवेअरनेस आहे किंवा ॲटोमॅटिकली ते लर्न करू शकतं किंवा ॲटोमॅटिकली ॲडॅप्टेशन करू शकतं. तसंच त्याचीच एक ब्रांच आहे मशीन लर्निंग. चला तर बघूया या व्हिडिओमध्ये व्हॉट इज मीन बाय मशीन लर्निंग, टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. आता इथे मशीन लर्निंगचे 4 टाइप्स आहेत: सुपरवाइज मशीन लर्निंग, सेमी सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग, रेनफोर्समेंट मशीन लर्निंग. तर आता आपण सर्वात पहिले बघूया व्हॉट इज मीन बाय मशीन लर्निंग. आता बघा, मशीन लर्निंग इज अन ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ॲप्लिकेशन आहे दॅट प्रोव्हाइड्स सिस्टीम द ॲबिलिटी टू ॲटोमॅटिकली रन. म्हणजे ते काय प्रोव्हाइड करतं? एखाद्या मशीनला, सिस्टीमला कॅपॅबिलिटी प्रोव्हाइड करतं की ती मशीन स्वतः ॲटोमॅटिकली रन करू शकते, ॲटोमॅटिकली लर्न करू शकते अँड इम्प्रूव्ह फ्रॉम एक्सपिरियन्स विदाऊट बिईंग एक्सप्लिसिटली. म्हणजे काय? विदाऊट बिईंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम. म्हणजे ती स्वतःला इम्प्रूव्ह करू शकते स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार, किंवा जो काही तिच्यामध्ये प्रोग्राम केलेला आहे, प्रोग्राम टाकलेला आहे, बिल्ड केलेला आहे प्रोग्राम, त्या प्रोग्रामनुसार ती आपल्याला ॲटोमॅटिकली लर्न करून आउटपुट प्रोव्हाइड करू शकते. म्हणून बघा, मशीन लर्निंग इज अन ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट प्रोव्हाइड सिस्टीम द ॲबिलिटी टू ॲटोमॅटिकली लर्न अँड इम्प्रूव्ह फ्रॉम एक्सपिरियन्स विदाऊट बिईंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम. म्हणजे काय की जो काही बिल्ड केलेला प्रोग्राम असेल त्या मशीनमध्ये, त्या मशीनमधला तो प्रोग्राम ते ॲटोमॅटिकली लर्न करणार आणि त्यानुसार ती युजरला आउटपुट प्रोव्हाइड करणार. तर एम काय आहे या मशीन लर्निंगचं बघूया. मशीन लर्निंग फोकसेस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स दॅट कॅन ॲक्सेस डेटा अँड यूज इट टू लर्न फॉर देमसेल्व्स. म्हणजे मशीन लर्निंग कशावरती फोकस करतंय? डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स. वेगवेगळ्या टाईपचे कम्प्युटर प्रोग्राम्स हे डेव्हलप करायचे, त्या प्रोग्राम्सचा यूज करून डेटा ॲक्सेस करायचा आणि स्वतःने देमसेल्व्स लर्न करायचा अँड यूज इट टू लर्न फॉर देमसेल्व्स. नंतर नेक्स्ट आहे बघा, द प्रायमरी एम इज टू अलाउ द कम्प्युटर्स लर्न ॲटोमॅटिकली विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन ऑर असिस्टन्स अँड ॲडजस्ट ॲक्शन्स अकॉर्डिंगली. आता या मशीन लर्निंगचा जर आपण वापर केला तर मशीन लर्निंग काय करू शकतो? त्याचं एम काय आहे? टू अलाउ द कम्प्युटर्स लर्न ॲटोमॅटिकली विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे काय? माणसाचा कुठलाही हस्तक्षेप नसताना ते मशीन ॲटोमॅटिकली स्वतः लर्न करेल किंवा ते स्वतःला स्वतः ॲसिस्ट करेल आणि जो काही ह्युमनला रिझल्ट रिक्वायर्ड आहे तो रिझल्ट प्रोव्हाइड करेल. म्हणून बघा, द प्रायमरी एम इज टू अलाउ द कम्प्युटर्स लर्न ॲटोमॅटिकली विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन ऑर असिस्टन्स अँड ॲडजस्ट ॲक्शन अकॉर्डिंगली. म्हणजे काय? ह्युमनचा काही हस्तक्षेप नसताना, असिस्टन्स नसताना ते ॲटोमॅटिकली लर्न करेल आणि आपल्याला ॲक्शन्स देईल अकॉर्डिंग टू जे काही त्याच्यामध्ये प्रोग्राम स्टोअर केलेला असेल त्यानुसार तो रिझल्ट आपल्याला प्रोव्हाइड करेल. मग बघा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅटर टू ऑल द डिसिजन्स बेस्ड ऑन ऑल पॉसिबल इनपुट्स. टू टॅकल दिस प्रॉब्लेम अल्गोरिदम्स आर डेव्हलप. म्हणजे असे मशीन्स आतापर्यंत डेव्हलप केलेले नाहीत किंवा जे काही मशीन डेव्हलप केलेले आहेत त्या मशीनमधील प्रोग्रामला म्हणजे असं डिफिकल्ट जातं की जे काही पॉसिबल दिलेले इनपुट्स आहेत त्या इनपुट्सवरती एखादं डिसिजन मेकिंग करण्यासाठी डिफिकल्ट जातं. म्हणून ते डिसिजन मेकिंग करण्यासाठी डिफिकल्ट जाऊ नये म्हणून काय केलेलं आहे? काही अल्गोरिदम डेव्हलप केलेला आहे. बघा, जसं तुम्ही DS मध्ये बघितलं असेल, ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम किंवा एखादा वेटेड ग्राफ फाइंड आउट करायचा असेल किंवा ट्रॅव्हलिंग सेल्समन्स प्रॉब्लेम सारखेच वेगवेगळ्या टाईप्सचे प्रॉब्लेम्स असतील किंवा डिस्टन्स फाइंड आउट करायचं, के मीन, क्लस्टरिंग फाइंड आउट करायचं
हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्सवरती डिसिजन मेकिंग करण्यासाठी हे डिफिकल्ट जातं गिव्हन इनपुट्स थ्रू. त्यासाठी काय केलेलं आहे की आपण अल्गोरिदम्स डेव्हलप केलेले आहेत. मग बघा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅटर टू ऑल द डिसिजन्स बेस्ड ऑन ऑल पॉसिबल इनपुट्स. जेवढे काही पॉसिबल इनपुट्स दिलेले आहेत त्या पॉसिबल इनपुट्सवरनं पण डिफिकल्ट जातं की आपल्याला कुठला आउटपुट द्यायचा आहे. तर बघा, जसं ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम्स आहे. सपोज आपल्याला बेल्ल्यावरनं पुण्याला जायचंय तर आपल्याला पुण्याला जाण्यासाठी दोन किंवा तीन वे असतील. सपोज बघा, बेल्ला, आळेफाटा टू पुणे असंही आपण जाऊ शकतो. कधी या वेनी पण जाऊ शकतो. बेल्ल्यावरनं अहमदनगर टू पुणे, किंवा बेल्ल्यावरनं आळेफाट्यावरनं ओतूरवरनं नारायणगाव टू पुणे, किंवा असाही वे आहे बेल्ला टू आळेफाटा टू नारायणगाव टू पुणे. म्हणजे आता या वे मधनं कुठला वे सिलेक्ट करायचा. आता पॉसिबल तर इनपुट दिले आपण हे सर्व 3 वे, तर त्यामधनं कुठला बेस्ट वे आहे हे सिलेक्ट करण्यासाठी डिफिकल्ट जातं त्या सिस्टीमला. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, टू टॅकल दिस प्रॉब्लेम अल्गोरिदम्स आर डेव्हलप. मग आपण असे अल्गोरिदम्स डेव्हलप केलेत. आता त्या गिवन दिलेल्या आपण 3 वे मधनं तो काय करेल, कुठल्या वेचं डिस्टन्स कमी आहे ते फाइंड आउट करून तो बेस्ट वे आहे म्हणून डिसिजन मेकिंग करण्यासाठी चूज केला जाईल. म्हणून बघा, these algorithms build knowledge from specific data and past experience with the principles of statistics, probability theory, logic, combinatorial optimizations, search, reinforcement learning and control theory. म्हणजे हे जे काही अल्गोरिदम्स आपण बनवलेले आहेत डिसिजन मेकिंग करण्यासाठी, ते अल्गोरिदम कशाच्या बेस असतील तर नॉलेजच्या बेसवरती असतील. काही स्पेसिफिक इनपुट दिलेला डेटा असेल, किंवा जो काही त्याचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, किंवा जे काही त्याचे प्रिन्सिपल्स असतील, प्रिन्सिपल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी असेल, किंवा लॉजिक असेल, किंवा एखादा ऑप्टिमायझेशन प्रिन्सिपल्स असतील, त्यावरती आपण हे अल्गोरिदम्स बनवलेले आहेत. आता बघा, हे अल्गोरिदम्स कुठले आहेत तर डेव्हलप अल्गोरिदम्स फ्रॉम द बेसिस ऑफ व्हेरियस ॲप्लिकेशन्स सच ॲज विजन प्रोसेसिंग, लँग्वेज प्रोसेसिंग, फॉरकास्टिंगचे अल्गोरिदम कुठले, फॉर स्टॉक मार्केट ट्रेंडसाठी, पॅटर्न रिकग्निशन, गेम्स, डेटा मायनिंग, एक्सपर्ट सिस्टीम. हे जे काही आपल्याला ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत या सर्व ॲप्लिकेशन्ससाठी आपण वेगवेगळे अल्गोरिदम्स बनवलेले आहेत. जसं मीन अल्गोरिदम असेल, किंवा क्लस्टरिंगचे अल्गोरिदम्स असतील, किंवा क्लासिफिकेशनचे अल्गोरिदम्स असतील, अशा वेगवेगळ्या टाईप्सचे अल्गोरिदम्स आहेत. तर बघा, द टाइप्स ऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आर मेनली डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज. आता ह्या मशीन लर्निंगचे अल्गोरिदम 4 कॅटेगरीमध्येच डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट कॅटेगरी आहे सुपरवाइज लर्निंग, सेकंड कॅटेगरी आहे अनसुपरवाइज लर्निंग, त्यानंतर नेक्स्ट आहे सेमी सुपरवाइज लर्निंग अँड रेनफोर्समेंट लर्निंग. 4 कॅटेगरीमध्ये आपण हे मशीन लर्निंगचे अल्गोरिदम डिवाइड केलेले आहेत. तर बघा, सर्वात फर्स्ट आहे सुपरवाइज मशीन लर्निंग. तर सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये काय केले जातं, जो काही आपल्याला गिवन इनपुट डेटा दिलेला आहे त्या गिवन इनपुट दिलेल्या डेटामध्ये लेबल डेटा सेट आहेत का हे सर्व शोधले जातात आणि त्यावरनं आउटपुट डिटरमाइन केलं जातं. बघा, मग सुपरवाइज मशीन लर्निंग ट्रेन्स इटसेल्फ ऑन अ लेबल डेटा सेट. म्हणजे जे काही गिवन इनपुट आहे त्यावरनं लेबल डेटा सेट, किती इनपुटला लेबल दिलेला आहे, नावं दिलेलं आहेत, त्या लेबल डेटा सेटला ट्रेन केलं जातं आणि त्यावरनं आउटपुट फाइंड आउट केलं जातं. नंतर बघा, दॅट इज द डेटा इज लेबल विथ इन्फॉर्मेशन दॅट द मशीन लर्निंग मॉडेल इज बीइंग बिल्ट टू डिटरमाइन अँड दॅट मे इवन बी क्लासिफाईड इन वेज द मॉडेल इज सपोज टू क्लासिफाईड डेटा. मग जे काही लेबल दिलेला डेटा आहे, जे लेबल दिलेली इन्फॉर्मेशन आहे, तिला डिटरमाइंड अँड क्लासिफाय केलं जातं. त्यानंतर आपल्याला आउटपुट प्रोव्हाइड केलं जातं. तसंच बघा, कॉमन एक्झाम्पल कुठले एक्झाम्पलमध्ये आपण सुपरवाइज लर्निंग यूज करतो. कॉमन एक्झाम्पल ऑफ सुपरवाइज लर्निंग इन्क्लूड क्लासिफाईंग ईमेल्स ॲज अ स्पॅम. म्हणजे काय बघा, आपल्याला एखादा ईमेल ॲड्रेस माहीत असेल, किंवा ईमेल ॲड्रेस म्हणजे काय, लेबल डेटा झाला आपला,
तो जर माहीत असेल तर आपण एखाद्याला ईमेल करू शकतो, अदरवाईज आपल्याला करता येत नाही. म्हणून क्लासिफाईंग ईमेल्स ॲज अ स्पॅम, लेबलिंग वेब पेजेस बेस्ड ऑन देअर कंटेंट अँड व्हॉइस रेकग्निशन, इथे आपण सुपरवाइज लर्निंगचा यूज केला जातो. देअर आर मेनी सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम्स. आता ते सुपरवाइज अल्गोरिदम्स जे काही सुपरवाइज ॲप्लिकेशन्स आहेत, जसं क्लासिफाईंग ईमेल्स, स्पॅम, नंतर लेबलिंग वेब पेजेस बेस्ड ऑन देअर कंटेंट, यासाठी आपण सुपरवाइज लर्निंगचे काही अल्गोरिदम्स यूज करतो. ते कुठले कुठले आहेत तर न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम, सपोर्ट वेक्टर मशीन्स अल्गोरिदम, नेव्ही बायस क्लासिफायर अल्गोरिदम, आउट इम्प्लिमेंट्स नेव्ही बायस क्लासिफायर अल्गोरिदम, या वेगवेगळ्या टाइप्सचे अल्गोरिदम्स आहेत. नंतर सुपरवाइज मशीन लर्निंग रिक्वायर्स लेस ट्रेनिंग डेटा दॅन अदर मशीन लर्निंग मेथड्स अँड मेक्स ट्रेनिंग इझियर बिकॉज द रिझल्ट ऑफ द मॉडेल कॅन बी कम्पेअर्ड टू ॲक्च्युअल लेबल रिझल्ट. म्हणजे काय, ह्या सुपरवाइज मशीन लर्निंगला काय केलं जातं, थोडा डेटा लागतो, ट्रेनिंग डेटा, आणि त्यानंतर त्या ट्रेनिंग डेटावरनं जो काही त्याच्याकडे ॲक्च्युअली स्टोअर केलेला रिझल्ट मधला लेबल डेटा आहे त्या डेटाला मॅच केला जातो आणि आपल्याला आउटपुट प्रोव्हाइड केला जातो. नंतर नेक्स्ट आहे बघा अनसुपरवाइज लर्निंग. जसं आपलं सुपरवाइज लर्निंगमध्ये हा लेबल डेटा प्रोव्हाइड केला जातो, तसंच अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय केलं जातं, अनलेबल डेटा दिला जातो. लेबल नसतं डेटाला इथे, म्हणून बघा नो मटेरियल इज लेबल्ड, कुठलंच मटेरियल लेबल नसतं. अँड द मशीन क्लासिफाईज मटेरियल इटसेल्फ बाय डिटेक्टिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डेटा. मग इथे जो काही मटेरियल आहे किंवा जो डेटा आहे तो कशा थ्रू फाइंड आउट केला जातो, गिवन दिलेले इनपुट आहे त्या इनपुटच्या कॅरेक्टर्स थ्रू आपल्याला आउटपुट फाइंड आउट केलं जातं. म्हणून अँड द मशीन क्लासिफाईज मटेरियल्स इटसेल्फ बाय डिटेक्टिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डेटा. Unsupervised learning is an extremely powerful tool for analyzing available data and look for patterns and trends. जसं आपल्या सुपरवाइज लर्निंगमध्ये काय केलं जात होतं की म्हणजे ॲक्च्युअल रिझल्ट बरोबर लेबल डेटा मॅच केला जात होता, तसं अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय केलं जातं, कॅरेक्टर्सनुसार डेटा हा डिटेक्ट केला जातो आणि जो काही अवेलेबल पॅटर्न्स आहेत किंवा जो अवेलेबल डेटा आहे त्या अवेलेबल डेटाला ॲनालाइज केलं जातं वेगवेगळ्या पॅटर्न्सने आणि वेगवेगळ्या ट्रेंड्सने. नंतर इट इज मोस्ट कॉमनली यूज फॉर क्लस्टरिंग सिमिलर इनपुट इनटू लॉजिकल ग्रुप्स. म्हणजे अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय यूज केलं जातं, क्लस्टरिंग वापरलं जातं. जे काही कॅरेक्टर ज्या मटेरियलचे कॅरेक्टर्स सेम्स असतील त्या कॅरेक्टर्सचं एक क्लस्टर बनवलं जातं, म्हणजे एक ग्रुप बनवला जातो. म्हणून इट युजेस अल्गोरिदम टू एक्स्ट्रॅक्ट मिनिंगफुल फीचर्स नीडेड टू लेबल, सॉर्ट अँड क्लासिफाईड द डेटा इन रिअल टाइम विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. आता ह्या अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय केलं जातं, सेम कॅरेक्टरचा एक क्लस्टर बनवला जातो, म्हणजे ग्रुप बनवला जातो. तो ग्रुप बनवल्यानंतर त्या ग्रुपला लेबल केलं जातं, सॉर्ट केलं जातं, क्लासिफाईड केलं जातं. कशासाठी तर आपल्या रिअल टाइम यूजसाठी विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन, कुठलाही मानवाचा हस्तक्षेप न करता. नंतर आहे कॉमन अप्रोचेस टू अनसुपरवाइज लर्निंग. आता अनसुपरवाइज लर्निंगमध्ये कुठले अल्गोरिदम्स यूज केले जातात तर के-मीन्स अल्गोरिदम, सेल्फ ऑर्गनायझिंग मॅप्स अल्गोरिदम अँड हिरार्चिकल क्लस्टरिंग अल्गोरिदम्स. नंतर नेक्स्ट टाईप आहे बघा सेमी सुपरवाइज लर्निंग. सेमी म्हणजे काय की सुपरवाइज अँड अनसुपरवाइजचं मिक्स व्हर्जन, त्याला आपण म्हणतो सेमी सुपरवाइज लर्निंग. म्हणजे ह्या सेमी सुपरवाइज लर्निंगमध्ये काय केला जातो, ट्रेनिंग लेबल डेटा सेट पण घेतला जातो अँड अनलेबल डेटा सेट पण यूज केला जातो. मग बघा सेमी सुपरवाइज लर्निंग ऑफर्स अ हॅपी मीडियम बिटवीन सुपरवाइज अँड अनसुपरवाइज लर्निंग. दोन्हींचाही उपयोग केला जातो इथे. ड्युरिंग ट्रेनिंग इट युजेस अ स्मॉलर लेबल डेटा सेट टू गाईड क्लासिफिकेशन अँड फीचर एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम अ लार्जर अनलेबल डेटा सेट. म्हणजे सेमी सुपरवाइजमध्ये काय केला जातो, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो, त्या लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेटमधनं म्हणजे जो पूर्ण लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेट असतो तो सर्व अनलेबल डेटा सेट असेल की त्यामध्ये काही मोजकेच डेटाला लेबल असेल. तर ह्या लार्ज अमाऊंट ऑफ डेटा सेटमधनं लेबल डेटा वेगळा केला जातो अँड अनलेबल डेटा वेगळा केला जातो. आता लेबल डेटा वेगळा केला, अनलेबल डेटा वेगळा केला,
त्यावरनं काय केलं जातं, त्या डेटाचं क्लासिफिकेशन केलं जातं, फीचर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. लेबल डेटा असेल तेव्हा त्याला क्लासिफाय केलं जाईल, किंवा अनलेबल डेटा असेल तेव्हा त्याच्या कॅरेक्टर्सनुसार त्याला डिटरमाइन केलं जाईल. इथे आपण यूज करतो सेमी सुपरवाइज लर्निंग. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे बघा रेनफोर्समेंट मशीन लर्निंग. आता रेनफोर्समेंट मशीन लर्निंग इज अ बिहेवियर मशीन लर्निंग मॉडेल दॅट इज सिमिलर टू सुपरवाइज लर्निंग. म्हणजे बिहेवियर, एखाद्या डेटाचं बिहेवियर काय आहे म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्सचा आपण यूज केलेला आहे, त्यानुसार ही रेनफोर्समेंट मशीन लर्निंग यूज केली जाते. सेम ॲज सुपरवाइज मशीन लर्निंग आहे, म्हणजे इथे लेबल डेटा सेट कन्सिडर केले जातात. बट द अल्गोरिदम इजंट ट्रेन युजिंग सॅम्पल डेटा. दिस मॉडेल लर्न्स ॲज इट गोज युजिंग ट्रायल अँड एरर बेस. म्हणजे काय, लेबल डेटावरती हे मॉडेल यूज केलं जातं, बट कसं, ट्रायल अँड एरर बेस. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या नोट्स नोटबुकमध्ये राईट डाऊन करून सेंड करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.